नमस्कार. अभिरुची दालनाच्या या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण हे बघितलं की मात्रा वृत्तामध्ये पद्मावर्तनी आवर्तनातली अनेक वृत्त आहेत. त्याचप्रमाणे भृंगावर्तनी आवर्तनामधली सुद्धा काही वृत्त आहेत. हरावर्तनी आहेत, आग्नेयावर्तनी ही वृत्त आहेत. आपण भृंगावर्तनी लयीमधलं आणखीन एक वृत्त आणि त्याच्या लयीची एक वेगळी अनुभूती आज बघणार आहोत. जीवन लहरी नावाचं भृंगावर्तनी लयीतलं एक वृत्त आहे आणि त्याची मात्रा संख्या 12 आहे. विनोद नावाचं ही एक भृंगावर्तनी लयीतलं वृत्त आहे, त्याची मात्रा संख्या सुद्धा 12च आहे. पण ह्या मात्रांची फोड म्हणजे ह्याचे खंड जे आहेत ते वेगळ्या प्रकारानं पडतात आणि त्यामुळे आपण हे बघितलं की लयीमध्ये फरक पडतो. आता जीवनलहरी या वृत्ताची जी मात्रा संख्या 12 आहे त्याची फोड 6 + 6 12 अशी होते आणि विनोद ह्या जे मात्रा वृत्त आहे त्याची फोड 2 + 6 + 4 अशी 12 होते आणि मधला जो खंड आहे 6 मात्रांचा त्याच्यात सुद्धा 2 + 1 + 2 + 1 म्हणजे काय की 2 मात्रांचा खंड झाल्यानंतर एक लघुस्वर, पुन्हा 2 मात्रांचा खंड झाल्यानंतर एक लघुस्वर, अशा पद्धतीनं ती फोड होत असते. तर आज आपण जीवनलहरी हे वृत्त बघणार आहोत भृंगावर्तनी लयीतलं. आणि माझी स्वरचित कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. याच्यामध्ये आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही जी कविता आहे ती बघायला गेलं तर अष्टाक्षरी सुद्धा म्हणता येईल, कारण प्रत्येक ओळीत आपसूक 8 अक्षरं आलेली आहेत. पण अष्टाक्षरी हा अक्षरछंद असल्यामुळे त्याची लय वेगळी आहे. कारण अष्टाक्षरीमध्ये प्रत्येक जे अक्षर आहे त्याची मात्रा संख्या आपण 2 अशी समजतो, त्यामुळे ती वाचण्याची किंवा त्याची एक लय वेगळी आहे. आता मी तुम्हाला दाखवते की जीवनलहरी या वृत्तामध्ये हे कसं वाचलं जाईल आणि अक्षरछंदामध्ये हेच कसं वाचलं जाईल. पहिल्यांदा अक्षरछंदामध्ये एक 4 ओळी वाचून दाखवते. चैत्र आतमनातला व्याकुळला व्याकुळला, हळू वार साद दिली श्रावण तो जागवला. ही झाली अष्टाक्षरीची लय. आता बघूया जीवनलहरी हे भृंगावर्तनी कसं बसेल. चैत्र आत मनातला व्याकुळला व्याकुळला, हळू वार साद दिली श्रावण तो जागवला. तर असा हा लयीमध्ये फरक पडतो. आता इथे जर 8 अक्षर ही आपसूक आलेली आहेत, पण जीवनलहरी या मात्रा वृत्ताची काय मागणी आहे तर 6 + 6 म्हणजे 8 पेक्षा अधिक अक्षरं या रचनेमध्ये येऊ शकतात. आता ती आपसूक 8 झालेली आहे. आता मी ही पूर्ण कविता जीवनलहरी या वृत्तामध्ये तुम्हाला वाचून दाखवते. चैत्र आत मनातला व्याकुळला व्याकुळला, हळू वार साद दिली श्रावण तो जागवला. चैत्र भार वेड पिसा चाहुलीत खुळावला, नादावत थेंब थेंब चिंब चिंब मोहरला. हिरवाई पालवली रोम रोम कळीतला, वाऱ्यावर रान भूल रंग गंध ओघळला. आणि यातलं शेवटचं कडवं आहे. मनमोरा जाग जरा पिसाऱ्यात फुलताना, मनमोरा जाग जरा पिसाऱ्यात फुलताना, चैत्र खूण पांघरून श्रावणही झुलताना, चैत्र खूण पांघरून श्रावणही झुलताना. तर आपण हे बघितलं की लय कशी बदलते, अक्षरछंदाची लय कशी आहे, भृंगावर्तनी लय कशी आहे, पद्मावर्तनी लय कशी आहे. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली जीवनलहरी या वृत्तातली? तुम्ही कुणी ही कविता अशा पद्धतीने लिहिली आहे का जीवनलहरी वृत्तातली? आम्हाला नक्की सांगा. आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. आणखीन काही तुम्हाला अपेक्षा असतील की कोणत्या प्रकारच्या कविता हव्यात किंवा आणखीन काही वृत्तावरती सांगितलं गेलं पाहिजे तर त्या दृष्टीनेही आमच्याशी संपर्क करा. आपण सगळे मिळून हा
वृत्तबद्ध कविता, कला आणि शास्त्र हा अभ्यास पुढे नेणार आहोत, हा उपक्रम पुढे नेणार आहोत. पुन्हा पुन्हा भेटत राहणारच आहोत. आत्ता निरोप घेते. खूप 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 धन्यवाद.